नमस्कार, मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती। आज आपण आपला राष्ट्रध्वज तिरंगा याविषयी मराठी भाषण पाहणार आहोत। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आदरणीय व्यासपीठ, गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, आज आपण सर्वजण येथे राष्ट्रीय सण साजरा करण्यासाठी जमलो आहोत। या शुभप्रसंगी मला आपल्या राष्ट्रध्वज तिरंग्याबद्दल 2 शब्द बोलण्याची संधी मिळाली, याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो। भारताचा राष्ट्रीय ध्वज हा आपल्या देशाची आन बान आणि शान आहे। तो आपल्या स्वातंत्र्याचे आणि अखंडतेचे प्रतीक आहे। आपल्या राष्ट्रध्वजमध्ये 3 मुख्य रंग आहेत, म्हणूनच आपण त्याला तिरंगा असे म्हणतो। भारतीय राष्ट्रध्वज हा भगवा, पांढरा आणि हिरवा अशा 3 समान आडव्या पट्ट्यांचा समावेश असलेला तिरंगा ध्वज आहे। पांढऱ्या पट्टीच्या मध्यभागी 24 चाके असलेले नेव्ही ब्लू रंगाचे चक्र आहे, ज्याला अशोक चक्र म्हणून ओळखले जाते। भगवा रंग धैर्य, त्यागाची भावना दर्शवतो, तो पांढरा रंग पवित्रता, शांती आणि सत्याचे प्रतिनिधित्व करतो। हिरवा रंग जीवन, वाढ आणि शुभता दर्शवितो। ध्वजाच्या मध्यभागी असलेले अशोक चक्र कायदा आणि न्यायाच्या चाकाचे प्रतिनिधित्व करते आणि ते धर्म चक्र आणि काळाच्या चाकाचे प्रतीक देखील आहे। 2005 पर्यंत कायद्यातील अनेक सुधारणांनंतर राष्ट्रध्वजाच्या वापरातील बंदी किंवा निर्बंध हटवण्यात आले। आज राष्ट्राचा अभिमान व्यक्त करण्यासाठी कपडे, वाहने, कार्यालये आणि घरावर राष्ट्रध्वज किंवा त्याची चिन्हे मुक्तपणे वापरली जाऊ शकतात। मला माझ्या देशाचा आणि त्याच्या समृद्धीचा, इतिहासाचा आणि विविधतेचा अभिमान आहे। आज आपण या ध्वजाखाली स्वतंत्र आणि सुरक्षित आहोत। याचे मुख्य श्रेय आपल्या देशासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या थोर क्रांतिकारकांना आणि सीमेवर रक्षण करणाऱ्या सैनिकांना जाते। आपल्या राष्ट्रध्वजाचा आदर राखणे हे प्रत्येक भारतीय नागरिकांचे परम कर्तव्य आहे। आपण नेहमी ध्वज संहितेचे नियम पाळले पाहिजेत। शेवटी एवढेच म्हणेन, विजयी विश्व तिरंगा प्यारा, झेंडा ऊंचा रहे हमारा। मला शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद। एवढे बोलून मी माझे भाषण संपवितो। जय हिंद, जय महाराष्ट्र। तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।